बिलाल काय बिलाल घोषणाबाजी करून घोषणाबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी हात जोडून विनंती करते, माझ्या या 5 उमेदवारांना साथ द्या आणि तुमच्या पुढच्या 5 वर्षाचा विचार करा. कारण की कोणी येईल भूलथापा देईल, काही भूलथापा आपल्याला पुरत नाही. आपल्याला आपल्या 5 वर्षांचा विचार करायचा आहे. अर्जुन भाऊ आपल्या सोबत आहे, एकनाथ शिंदे साहेब आपल्या सोबत आहे आणि हे 5 उमेदवारही तुमच्या सोबत आहे, तुमच्या सेवेसाठी इथे आलेले. म्हणून मी विनंती करते, येत्या 15 तारखेला भरभरून मतदान करून पूर्ण जालन्याला कळायला पाहिजे की 1 नंबरचं वॉर्ड मध्ये फक्त एकच गोष्ट चालती, ती आहे धनुष्यबाण. प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कसा प्रचार झालेला आहे, परवा मतदान होणार आहे, काय सांगणार, कसा उत्साह दिसत आहे? हे तुम्ही बघा, तुमचं थोडा कॅमेरा सगळीकडे पॅन करा. हे सगळे आमच्या उमेदवाराच्या प्रेमासाठी त्यांच्यावर विश्वास करतात म्हणून आलेले आहे. मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. यांचं सगळ्यांचं एवढी उपस्थिती आणि प्रेम बघून माझाही मी भारावलेली आहे. माझाही उत्साह इथं डबल ट्रिपल झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला 16 तारखेची वाट बघायची गरज नाही. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचा विजय निश्चितच आहे आणि आपल्या सगळ्या प्रभागामध्ये हीच अवस्था आहे. तुम्ही जर सगळीकडे फिरले तर पूर्ण आपलं जालना शहर भगवामय झालेलं आहे. सगळ्यांना कळालेलं आहे की भाऊंनी जसा विकास केला, भाऊंसोबतच सर्वांचा साथ द्यायचा विकासासाठी, सगळ्यांना आता लोक अवेअर झालेले आहे. म्हणून लोकांना स्वतःच्या विकासासाठी आणि फ्युचरसाठी मतदान करायचं लोकांना कळत आहे. म्हणून सगळे धनुष्यबाणाच्या सोबत आहे. तुम्ही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात, प्रभाग क्रमांक 16 मधून रिंगणात आहात, कसं आव्हान वाटतंय आणि विरोधकांना इशारा कसा असेल? माझा प्रभाग क्रमांक 16 तुम्ही आले होते, तुम्ही बघितलं, मला तिथेही उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे. परवाच संजनाताई जाधव माझ्याकडे येऊन गेल्या आणि त्यांनी बोलले की मला असं वाटत आहे प्रचार सभा नाही तर ही एक विजयी सभा आहे. तर मी जसं बोलले तुम्हाला की अशीच अवस्था आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये. विरोधकांना हाच आव्हान देते की महापौर तर आमचाच बसणार. किती जागा निवडून तुमच्या शिवसेनेची? माझ्या मॅक्झिमम जागा शिवसेनेच्याच येणार आहे. 30चा आकडा तर मी नक्कीच पार करणार. थँक्यू.